नमस्कार, मी रेणुका। आज मंगळवार आहे, त्यामुळे मनी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत 2015 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, पण या नवीन वर्षाचं आर्थिक नियोजन नेमकं कसं करायचं, बचत आणि गुंतवणूक नेमकी कशी करायची या संदर्भात आपण बोलणार आहोत। आणि आपले पाहुणे आहेत आज राजेश तांबे सर आता आपल्या सोबत आहेत, त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया। तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। तुमच्या प्रश्नांची वाट बघतोच आहोत, त्यासाठी आमचा नंबर 02266899263। आणि टॉक टाइमच्या अगदी सुरुवातीला आपण की आर्थिक नियोजन कसं असणार आहे ते जाणून घेणारच आहोत। पण तांबे सर, आत्ताच आपण बघतोय शेअर बाजारमधली जी घडामोड सध्या घडते आहे त्याचा किती परिणाम होत असतो, खास करून आजची जी डेव्हलपमेंट आहे त्याचा अगदी वर्षाच्या सुरुवातीला ह्याच्या सगळ्या घडामोडी घडतात त्याचा कसा परिणाम होत असतो? सगळ्या रिटेल इन्व्हेस्टर्सना महाराष्ट्राच्या हेच म्हणेल की या घडामोडी ज्या होतात ज्याच्यामध्ये तुम्ही बघता की मार्केट 500 पॉईंटने खाली जातं। आज एक न्यूज आलेली आहे की क्रूड ऑइल 50च्या खाली जाणार आहे। हे मी खूप दिवसापासून म्हणतोय की ही सौदीची चाल आहे की त्यांना फ्रॅकिंग इंडस्ट्री थोडीशी इफेक्ट करायची आहे। परमनंट काही पण इफेक्ट होत नाही, क्योंकि अमेरिकाला एवढं तेल अजून गॅस मिळालेली आहे की येणाऱ्या 2017 मध्ये ते वर्ल्डचे बिगेस्ट एक्सपोर्टर राहतील। ते एका टेम्पररी फेजसाठी, क्योंकि ती फ्रॅकिंग इंडस्ट्री तुम्ही बंद करता त्याचा एक टेम्पररी फेजचा ॲडव्हान्टेज सौदीला मिळतो। आणि कोणचे पण जेवढे पण ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे कोणी पण आपलं प्रोडक्शन खाली करत नाही आहे। नॉर्मली प्रोडक्शन खाली जायला पाहिजे, पण कोणी पण आपलं प्रोडक्शन खाली करत नाही आहे। पण याचा बेनिफिट आपल्याला खूप छान आहे। वी शुड बी व्हेरी हॅपी अबाउट इट की ज्याच्याने आपल्याला त्याचा बेनिफिट मिळाला। आपल्याकडे पेट्रोल डिझेल याच्या किमती याच्यासाठी कमी होत नाही, क्योंकि अगर अर्ध्या किमती केल्या तर कन्झम्पशन अजून वाढेल, तर सीएडी अजून ते बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स येतात। तर हा एक टेम्पररी फेज आहे, त्याच्यामध्ये अशी काही घाबरण्याची हे नाही आहे। दुसरं जसं मी बघितलं की समजा ग्रीस अगर याच्यातनं निघून जातो युरो झोनमधून, तसा पण युरो खाली चालला आहे, तर काही फरक नाही। अमेरिका विल बी व्हेरी हॅपी की त्यांचा डॉलर हमेशा स्ट्रॉंग होता पॉलिटिकली इकॉनॉमिकली, तर अजून स्ट्रॉंग होईल। आणि 2016 मध्ये जसं मी एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की मागचे 2 क्वार्टरचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले। इकॉनॉमिकची डेफिनेशन ही म्हणते की अगर 2 पॉझिटिव्ह रिझल्ट चांगले आले 2 क्वार्टर्सचे, तर म्हणजे कंट्री इज आउट ऑफ रिसेशन। पण असं काही नाही आहे की परत रिसेशन परत ते निगेटिव्ह येऊ नाही शकत। तर वी आर लुकिंग ॲट की जानेवारी फेब्रुवारी मार्च 2015चे रिझल्ट अगर पॉझिटिव्ह येतात तर सगळ्यांसाठी फार चांगलं आहे। अमेरिका बाहेर निघाला ते सगळ्यांना पाहिजे, क्योंकि लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आहे, लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ द वर्ल्ड आहे। आपली पण ग्रोथ 7 आणि 8% तेव्हाच येईल जेव्हा अमेरिका बाहेर येईल, क्योंकि आपले एक्सपोर्ट्स फार इफेक्टेड आहे बॅडली। आपली जी 125 रेणुका जी आपली 125 कोटीची जी पॉप्युलेशन आहे, आपण सगळी गरीब माणसं आहे। पॉकेट्स आपल्यामध्ये काही खूप जास्त पैसा नाही आहे, डीप पॉकेट्स नाही आहे। आपण फक्त 4, 4.5, 5% वर ग्रो करू शकतो आपल्या 125 कोटीच्या इंटरनल पॉप्युलेशनवर। 9% ची ग्रोथ पाहिजे, मुलांना चांगल्या नोकऱ्या पाहिजे, पगार चांगले पाहिजे, मोबाईल फोन्स घ्यायचे, सगळे ब्रँडेड कपडे घ्यायचे, मग त्याच्यासाठी ग्रोथ यायला पाहिजे। ग्रोथ येईल, पगार मिळेल, पैसे वाढ होईल, सॅलरी वाढ होईल, तर त्याच्याने सगळे चांगले दिवस येतील। आणि डेफिनेटली माझं असं म्हणणं आहे की एप्रिल आणि मे मध्ये अगर ही फर्स्ट क्वार्टर चांगला राहिला, आय एम लुकिंग ॲट की एप्रिल मे मध्ये डेफिनेटली समथिंग गुड विल टर्न आउट। तो लेटेस्ट सी। आणि दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट डेटा आपण हाऊसिंग डेटा बघायचा। हाऊसिंग डेटा अगर समजा वरती गेला तर याचा अर्थ देन थिंग्स आर स्टार्टिंग ऑफ इन अ गुड वे इन अमेरिका। अमेरिका बाहेर निघाला, आपण निघालो। आणि दुसरं जसं म्हणालो की हे जे मार्केट आज खाली गेलंय की ग्रीस अगर त्याच्यातनं बाहेर गेला, स्पेन गेला, पोर्चुगीज गेला, ज्याला हे आपण पिग्स म्हणतात ना, पिग्स कंट्री, जसे ब्रिक्स आहे तसे पिग्स आहे। काय फरक पडतो पोर्चुगल गेला काय आणि राहिला काय, कोण त्यांना विचारतंय? अल्टिमेटली द होल थिंग इन युरोप इज ओनली जर्मनी। ओके, बघूयात काय काय घडामोडी घडतात। आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला सुभाष क्षीरसागर मुंबईहून प्रश्न विचारतात, विचारा। सुभाष, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो। हां 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 सर। हां सर, आपण सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी एशियन पेंट्स आणि बॉश हे 2 खरेदी केलेले आहेत आणि दोन्ही आता सध्या खालच्या ट्रेंडवरती आहेत, तर मी काय करू? सुभाष क्षीरसागर साहेब, तुमचं आडनाव खूप बरेच दिवसानंतर ऐकायला मिळालं। एक प्रोड्युसर असायचे श्रीधर क्षीरसागर, त्यांची एक खूप मोठी अशी सिरियल बनवायची। आजकाल कुठे गेले काही त्यांचं नाव कुठे काही दिसत नाही। पण एनिवे, एशियन पेंट्स आणि तुम्ही जे दुसरी कंपनी बॉश घेतली आहे, घाबरायचं नाही क्षीरसागर साहेब। हार्टला बिलकुल पक्क ठेवायचं। प्रॉफिट कमवायचा असेल तर यू हॅव टू हॅव अ व्हेरी हार्ट, हे तुमचं पक्क पाहिजे। हे छोट्या छोट्या घडामोडींनी जे मार्केट खाली जातं त्याच्याने तुमचा बॉश आणि एशियन पेंट्स अगर खाली गेला म्हणून घाबरायचं नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं, येणाऱ्या टाईममध्ये एशियन पेंट्स विल शो यू अ प्राइस ऑफ 1000 to 1200 रुपीज। बॉश तुम्ही एक आपलं लॉजिक लावा, एकमेव कंपनी आहे जो तो प्रॉडक्ट बनवतो, त्याच्यामध्ये त्यांची मोनोपोली आहे।
जर्मन्सला कोणी बीट नाही करू शकत हो क्षीरसागर साहेब. किती गाड्या जपाननी बनवल्या, पण मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यूला नो मॅच टू द जर्मन्स. दे आर क्लास अपार्ट. जसं तुम्ही म्हणताय की जसं तुम्ही त्यांना एक दिलासा आता दिलेला आहे, पण त्याचबरोबर येणारं जे वर्ष आहे म्हणजे 2015 ज्याला अगदीच काही दिवसांपूर्वी सुरुवात झालेली आहे, बचत पण करायची आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक देखील करायची आहे. तर एक मोठा समज आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर कोणते पर्याय असू शकतात? सगळ्या रिटेल इन्व्हेस्टर्सला हे म्हणेल की असे सेक्टर्स चूज करा. जसं फार्मा फार छान आहे, FMCG फार चांगला आहे, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स फार चांगला आहे, त्याच्यानंतर तुमचं फार्मास्युटिकल खूप चांगलं आहे, त्याच्यानंतर ऑटो सेक्टर खूप छान आहे. जसं आता क्षीरसागर साहेबांनी बॉशचा शेअर घेतला, MRF जसा आहे आज 35,000वर तो शेअर आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू मला माहिती नाही, पण त्याच रेंजमध्ये आहे. तर असे सेक्टर्समध्ये करायचं की जे पर्टिक्युलर सेक्टर्स विच आर नॉट इफेक्टेड बाय गव्हर्नमेंट पॉलिसी. टेलिकॉम हा गव्हर्नमेंट पॉलिसीवर डिपेंडंट आहे की तुम्हाला स्पेक्ट्रम कसं मिळतं, काय व्हॅल्यूमध्ये तुम्ही स्पेक्ट्रम घेताय, तर मग त्याच्यामध्ये टेलिकॉम इफेक्टेड होतो. त्याच्यानंतर तुम्ही ऑइल अँड गॅसमध्ये तुम्ही म्हणाल की मी HPCL, IOC, BPCLचा शेअर घेते, मग तुम्ही म्हणता ग्रॉस रिफायनिंग मार्जिन्स कमी होतात, वरती जातात. तर हे असे जे सेक्टर्स आहेत यांना हात लावायचा नाही. तर हे जे 3 सेक्टर्स जे मी सांगितले याच्यामध्ये तुम्ही आपली इन्व्हेस्टमेंट करा. युअर इन्व्हेस्टमेंट इज ॲब्सोल्युटली सेफ. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात सुरेश पालवे औरंगाबादहून. विचारा सुरेश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो आहे. टीव्हीचा आवाज कृपया पूर्णपणे बंद करून आम्हाला प्रश्न विचारा. सुरेशांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही. पण जसं तुम्ही म्हणालात की गव्हर्नमेंट रिलेटेड ज्या पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीजवर जे अवलंबून शेअर्स आहेत ते घेणं शक्यतो टाळा. तर ते का आणि त्याच्यासाठी काय करायला हवं? नाही, ते याच्यासाठी क्योंकि तुम्ही जसं आता HPCL, IOC तुम्ही घ्याल तर त्याच्यामध्ये हा फॅक्टर सर्वात इम्पॉर्टंट आहे की त्याची आउटपुट कॉस्ट काय, इनपुट कॉस्ट काय आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हमेशा इंटरफेअर करायची, इंटरव्हीन करते की प्राइसेस समजा खूप जास्त वाढले क्रूडचे तर मग तुम्हाला कुठेतरी कंट्रोल करायचं असतं, मग ते अंडर रिकव्हरीज होतात. मग हे सगळे प्रश्न येतात की त्या कंपनीजला ब्लिडिंग सुरू होतं. अंडर रिकव्हरी कोणालाही नसतं, सगळे आपली प्राइस रिकव्हर करतात. ॲट दी एंड ऑफ द इयर त्यांना पैसे देते गव्हर्नमेंट ONGC मधून. फक्त हे असतं की वर्किंग कॅपिटलमध्ये त्यांचा जो ऑपरेशनल जी रोजचं जे डे टू डे ऑपरेशन्स आहे त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी कॅश क्रंच येतो. टेलिकॉममध्ये जसं मी म्हटलं की स्पेक्ट्रम तुम्ही घेताय, ऑलरेडी आता सगळा सॅच्युरेटेड हे झालेला आहे टेलिकॉम. आता रेणुका सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे, याच्यापेक्षा अजून किती लोक अजून मोबाईल फोन घेणार आहे. तर आता ही इंडस्ट्री सॅच्युरेटेड झालेली आहे. रिटेलिंग अजून काही खूप जास्त काही उघडलेलं नाही, म्हणून वी कॅनॉट रिअली टेक रिटेलिंग इन टू अकाउंट. तर FMCG एक असं युनिट आहे, आपली 125 कोटीची पॉप्युलेशन आहे. सगळ्यांना लिपस्टिक पाहिजे, सगळ्यांना पावडर पाहिजे, सगळ्यांना मेकअपचं सामान पाहिजे, त्याच्यानंतर सगळ्यांना चहा पाहिजे, सगळ्यांना कॉफी पाहिजे. तर हे FMCG जे प्रोडक्ट्स आहे यांची डिमांड आहे. त्याच्यानंतर फार्मामध्ये आपण बघतोय की सगळ्यांना मेडिसिन्स पाहिजे, तर फार्मा विल ऑल्सो डू. IT मध्ये तर इंडिया हॅज गॉट अ व्हेरी गुड, याच्यामध्ये आपली खूप सुपिरियरिटी आहे. बँकिंगमध्ये पण आपण खूप सगळं नवीन बघू की खूप सारे नवीन लायसन्सेस मिळतील, क्योंकि अजून पेनिट्रेशन आत व्हायला अजून खूप जास्त स्कोप आहे. काही पब्लिक सेक्टर्स बँक्समध्ये आपण बघू की काही मर्जर्स होतील की ज्या चांगल्या काम नाही करत आहे त्यांना मोठ्या आणि चांगल्या प्रॉफिटेबल बँक्स बरोबर मर्जर करतील. एक अगर मी प्रायव्हेट बँक अगर समजा मी दुसऱ्या प्रायव्हेट बँकेला घेतो तर मी 2 पॅरल लायसन्सेस चालवू नाही शकत. म्हणजे समजा अगर मी X बँक आहे, मी Y बँकला विकत घेतला तर आय कॅनॉट रन X बँक अँड Y बँक. मला ते एक लायसन्स मला हे करावं लागतं, एक नाव मला हे करावं लागेल. आय हॅव टू मर्ज दॅट बँक अँड कॉल इट ॲज ओनली X बँक. पण वाय अगर मी ती Y बँक घेतली तर लेट मी फंक्शन दॅट Y बँक ऑल्सो. सो दॅट मीन्स गव्हर्नमेंट हॅज टू लुक इन टू की यू कॅन रन 2 पॅरल लायसन्सेस. तर असे खूप सारे गोष्टी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ही जी प्लॅनिंग कमिशनला डिस्कार्ड करून नरेंद्र मोदींनी जी नीती आयोग केली आहे त्याच्यामध्ये आता बघायचं की काय आहे. रिफॉर्म्स ओनली एक पार्ट आहे की तुम्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये ती FDI वाढवता, पण जे आपल्याकडे काम आपण करतोय त्याला अजून एफिशियन्सीने आपण कसं करू शकतो. जसं PPP होतं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, महाराष्ट्रामध्ये फेल झाला. आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये याच PP वाल्यांनी सगळे घाणेरडे रस्ते बनवले. द मोमेंट रेणुका यू गेट इन टू कर्नाटका, आय हॅव पर्सनली सीन द क्वालिटी ऑफ द रोड इज फार सुपिरियर देन व्हॉट द PPP पार्टनरशिप हॅज कन्स्ट्रक्टेड द रोड्स इन महाराष्ट्र. तर याचा अर्थ की ऑन द सेम मॉडेल इफ द कर्नाटका पीपल कुड डू इट देन व्हाय कुड वी डू इट इन महाराष्ट्र. तर अशा सगळ्या हा गोष्टींचा जो रिफॉर्म आहे दिस हॅज टू बी टेकन अप. आणि पॉलिसी डिसिजन हमेशा असतं, अमेरिकेमध्ये पण असतं, थिंक टँक्स असतात. तर
विथ टुडेज रेलेव्हन्स व्हॉट इज इट, तेव्हाची 1947-50 मध्ये तुम्ही केलं, आता ते इररेलेव्हंट आहे. विथ टुडेज डेव्हलपमेंट विच आर गोइंग ऑन इन टुडेज सिनेरिओ, हे जे त्यांनी जे सुरुवात केली आहे मोदींनी आणि ज्या प्रकारे त्यांनी बाहेरचे थिंक टँकचे लोक आणले, इट्स अ व्हेरी गुड डिसिजन टू टेक इंडिया फॉरवर्ड. नक्की. आपल्या पुढचा फोन आपल्याला जयदीप पाटील सोलापूरहून विचारतायत. विचारा जयदीप. हा नमस्कार. तर सर, मागच्या काही शो मधनं सांगतायत की ऍक्सिस बँकेचे डिमांड ड्राफ्ट बद्दल, पण नक्की हे आम्हाला माहित नाहीये कसं आहे काय. आणि आता मला 20 लाख रुपये गुंतवायचे आहेत, 15 ते 20 लाख रुपये. तर मला बँकेतले एफडी पेक्षा हे फायदेशीर आहे का बँकेतली एफडी फायदेशीर आहे, याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. आणि डिमांड ड्राफ्ट बद्दल तर व्यवस्थित मार्गदर्शन करा, हे कसं फायदा होईल. जयदीप पाटील साहेब, पहिली गोष्ट तर तुम्ही सोलापूरला राहता, 20 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय. मला तुमची फायनान्शियल बॅलन्स शीट माहिती नाही की तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय, तुमच्याकडे बिझनेस काय, तुमचं सोर्स ऑफ इन्कम काय. तुम्ही अगर सगळा पैसा अगर सगळाच याच्यामध्ये टाकताय स्टॉक मार्केटमध्ये, पण ते पण चुकीचं आहे. मी हर शोमध्ये म्हटलंय 1 रुपयामधून फक्त 25 पैसे, जो 1 रुपया तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा आहे त्याच्यामध्ये फक्त 25 पैशाचं एक्सपोजर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये घेता. तर तो फॉर्म्युला तुम्ही घेऊन चाला. आणि त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की 25 पैशामध्ये ॲक्सिस बँक चांगला आहे, पण तुम्ही 20 लाखाचे कंप्लीट शेअर्स ॲक्सिस बँकचे नाही घेऊ शकत, क्योंकि सगळा पैसा तुम्ही एका सेक्टरमध्ये एका कंपनीमध्ये नाही टाकायचा. हा पण एक थंब रूल आहे. पण जो तुम्ही सांगितला की ॲक्सिस बँक अगर तुम्ही घेताय तर त्याच्यामध्ये 15% तुम्ही घ्या. 1 रुपया अगर समजा तुम्ही अगर स्टॉक मार्केटमध्ये टाकताय तर 1 रुपयामध्ये 15 पैशाचं एक्सपोजर तुम्ही ॲक्सिस बँकमध्ये घेऊ शकता. पण बाकीचं जे एक्सपोजर आहे ते बाकीच्या सेक्टर्समध्ये बेस्ट ऑफ द कंपनीजमध्ये सिलेक्ट करायला पाहिजे. एक कंप्लीट बॅलन्स पोर्टफोलिओ तयार व्हायला पाहिजे. बरोबर. आणखीनही प्रश्न येतात, पण एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. आणि ब्रेकला जाण्याआधी आमचा नंबर 02266899263. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रोहित देशमुख परभणीहून प्रश्न विचारतात. विचारा रोहित, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. माझ्याकडे सुझलॉन माझ्याकडे सुझलॉन, बायकॉन आणि टाटा ग्लोबल ब्युरेटचे शेअर आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? काय बाईंग केलेलं आहे मी, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगू शकाल सर प्लीज? रोहित बाबू, तुम्ही 3 शेअर सांगितले. टाटा ग्लोबल, ज्याचं पहिलं नाव होतं टाटा टी, तर ते तर तुम्ही फार उत्तम शेअर घेतलेलं आहे. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आता काही मुवमेंट नाही आहे. वर्ल्डची त्यांनी लार्जेस्ट एक्विजिशन केली होती टेटले, त्याच्यानंतर 8 o'clock घेतला, हिमालयन वॉटर घेतला. तर दे आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स ॲज फार एज टी बिझनेस इज कन्सर्न. कॉफीच्या कन्सर्नमध्ये टीची कन्झम्पशन फार जास्त आहे. दॅट इज नंबर 1. टाटा कॉफीचा पण खूप छान ब्रँड आहे, पण त्या दोघा कंपनीजना पहिले चालू होतं की त्याला विलय करून टाकायचा, त्याचं मर्जर करून टाकायचा. पण अजूनपर्यंत बोथ द कंपनीज हॅव बीन केप्ट ॲज सेपरेट कंपनीज. टाटा ग्लोबल पण ज्यांच्याकडे आहे, टाटा कॉफी पण ज्यांच्याकडे आहे, त्या सगळ्या उत्तम कंपनीज आहे. आणि जे तुम्ही सुझलॉन सांगितला, सुझलॉनमधून मला माहिती नाही तुमची परचेस प्राईस काय आहे, पण सुझलॉनमध्ये आता काही होप नाही आहे अजून. ज्यांच्याजवळ पण काही त्यांनी अगर या प्राईसमध्ये घेतलं असेल आणि हा एक काहीतरी अगर तुम्ही आयडिया लावला असेल की एका टाईममध्ये हिस्टॉरिक व्हॅल्यू याची 300, 400, 500 रुपये, ती व्हॅल्युएशन तुम्हाला कधीही दिसणार नाही. फायनान्शियल मेसमध्ये आहे, माउंटन ऑफ डेटवर पडलेली आहे कंपनी. पैसा नाही आहे ऑपरेशन करण्यासाठी, डे टू डे ऑपरेशनसाठी पण पैसा नाही आहे. म्हणून देशमुख साहेब, सुझलॉनमधून निघून जा. मला माहिती नाही तुमची परचेस प्राईस. आणि थर्ड शेअर मला वाटतं त्यांनी टाटा ग्लोबल होता. आणि तिसरा जी काही त्यांनी एक तिसरी पण जी काही तुम्ही शेअर सांगितला तो पण चांगला शेअर आहे, आता मला आठवत नाही. पण सुझलॉनमधून निघान, बाकीचे 2 तुम्ही होल्ड करा. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न रवींद्र कुडाळकर नाशिकहून विचारतात. विचारा. राजेश तांबे सर, नमस्कार. आपले प्रभावी मार्गदर्शन, प्रभावी संवाद कौशल्य आणि आपलं व्यक्तिमत्व याचा मी खूप चाहता आहे. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की सर्वसामान्य व्यक्तीला बचत आणि गुंतवणूक याबद्दल मार्गदर्शन कसं घ्यायचं, कुणाचं घ्यायचं याबद्दल संभ्रमावस्था नेहमीच असते. तर आपण बचत आणि गुंतवणूकदारासंबंधी सल्ला कसा घ्यावा आणि सल्लागार कसा निवडावा याबद्दल नक्की काय सांगा, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की ग्रामीण भागात इच्छा असते लोकांना खूप बचत आणि गुंतवणूक करण्याची, पण केबीसी सारखे प्रकरण सुद्धा नाशिक जिल्ह्यात झालेले आपल्याला कल्पनाच आहे. तर याबद्दल कशी काळजी घ्यावी सर्वसामान्यांनी आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये? थोडक्यात बचत आणि गुंतवणुकी दरम्यान कोणाचा सल्ला आपण घ्यायला पाहिजे? कोणाचाही जास्त सल्ला घ्यायचा नाही. टू मेनी कुक्स विल स्पॉइल द ब्रॉथ. क्योंकि या याच्यामध्ये तुम्ही बघा की ज्यांच्याही एजंटकडे जाल तो तुमच्याकडनं फक्त तुमच्याकडनं पैसे काढण्याच्या कोशिशमध्ये राहील.
तर इथे काही रामराज्य स्थापित झालेलं नाही आहे म्हणून कोणावरतीही विश्वास नका करू. इवन राजेश तांबेवर पण विश्वास नका करू. हर भगवंतांनी तुम्हाला डोकं दिलेलं आहे आपलं स्वतःचं. माझं सगळ्यांना म्हणणं आहे की मी काही म्हटलं पण म्हणून तुम्ही त्याला काही ब्रह्मवाक्य समजू नका. ॲटलीस्ट अप्लाय युअर ब्रेन्स की मी काय बोलतोय आणि ते तुम्ही विचार करा क्योंकि पैसा तुमचा आहे. तर यू हॅव टू थिंक ट्वाइस. पहिली गोष्ट सेव्हिंग्स बिलकुल जरूर करायला पाहिजे आणि पब्लिक सेक्टर बँक्समध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स करा. हर महिन्याला तुम्ही तो पैसा टाकू शकता. दॅट इज नंबर 1. नंबर 2, अगर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सेव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज सेव्हिंग्स आहे म्हणूनच आपण आज टिकलेलो आहे. नाही तर आज आपण पण अमेरिकेसारखं गेलो असतो. पण हळूहळू आपलं कल्चर आता शहरांमध्ये तसंच होत चाललंय. पण दॅट इज नंबर 1. नंबर 2, जसं तुम्ही सांगितलं डीमॅट अकाउंट उघडा. फक्त 2 या 3 शेअर्सचे फक्त शेअर्स घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. देशमुख बाबूंनी जसं मायको घेतला होता. अजून त्यांनी तिसरा जसा ॲक्सिस बँक घेतला. तर असे 2 या 3 शेअर्स घ्या. एक एक्सपेरिमेंट करून बघा. अजून कोणाचाही ऐकायचं नाही. सट्टा खेळायचा नाही. इंट्राडे करायचं नाही. फ्युचर ऑप्शन्स खेळायचे नाही. क्योंकि तुम्हाला सगळी लोक काही प्रलोभन देतील. त्या प्रलोभनमध्ये जाऊ नका. क्योंकि जसं मी तुम्हाला परत म्हटलंय डोकं दिलंय. डोक्याचा इस्तेमाल करा. नाही तर इथे ज्याला म्हणतात जंग लागेल, करोजन होईल. ओके, आपल्याला पुढचा प्रश्न नरेश आव्हाड नवी मुंबईहून विचारतात. विचारा. हॅलो, माझ्याकडे गती लिमिटेडचे शेअर्स आहेत तर त्या बाबतीत काय करायचं? तुमचा होल्ड प्रश्न करायचं की पुन्हा एकदा शांतपणे विचारू शकाल? गती लिमिटेडचे शेअर्स आहेत माझ्याकडे ओके तर ते होल्ड करायचे की विकायचे? 700 शेअर्स आहेत. ओके 600. ओके. नरेंद्र आव्हाड बाबू, नवी मुंबईला राहता तुम्ही. लॉजिस्टिक सेक्टरची तुमच्याकडे कंपनी आहे. अगरवाल याचे प्रमोटर आहे. गती तुमच्या जीवनामध्ये गती येऊन जाईल. तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गती येईल. आव्हाड साहेब, लॉजिस्टिक शिवाय कोणची कंपनी चालू शकते का? मारुती गाडी बनवते गुडगावमध्ये. डीलर्सकडे कसं ते डिस्ट्रीब्यूट करणार गाड्या? एअरनी तर पाठवू नाही शकत. इट हॅज टू गो बाय रोड ट्रान्सपोर्ट. लॉजिस्टिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलंय की हर हिंदुस्थानामध्ये जो शिकलेला मिनिमम ग्रॅज्युएट आहे, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक करा. And when you do the application of logics, then you will come down to a conclusion. Logistics is one of the important sectors. Awad Sahib, you cannot afford to sell logistics share गती. कोणीही दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून त्याचं ऐकायचं नाही. ओके, आपल्याला इतरही प्रश्न येतात सर, पण आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत. पहा फक्त IBN. डॉक्टर मेर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वाशीहून नमिता देसाई आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा. हा, गुड आफ्टरनून सर. माझा प्रश्न आहे रिगार्डिंग इन्शुरन्स. ओके. तर LIC, मॅक्स लाईफ, बजाज अलियन्स, फ्युचर जनरली ह्या सगळ्या जे इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या IRDAच्या रूल्स खाली जातात. त्यांचे नॉर्म सगळ्यांना एकसारखे आहेत. येस. मग ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे की LICला जास्त प्रेफरन्स दिलं जातं आणि बाकीच्या कंपन्यांना तेवढा प्रेफरन्स नाहीये? What is the major difference in both of these? Major difference is the question of faith. अगर तुम्ही पण उद्या अगर मला सांगितलं की राजेश तांबे या सगळ्या कंपनीज आहे, सगळ्या इडाच्या अगेन्स्ट येतात, इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट रेग्युलेटर. पण तुम्ही मला प्रश्न विचारला की तांबे तुम्ही कोणाची पॉलिसी घेणार? मी म्हणेल LIC. अकाउंट कुठे उघडायचं आहे? खूप साऱ्या प्रायव्हेट बँक्स आहे. कॉपरेटिव्ह बँक्सना तर बघणार पण नाही. पण मग माय फर्स्ट चॉईस विल बी स्टेट बँक ऑफ इंडिया. तर तसंच जसं म्हणतात की एक फेथ आहे, सर्टन फेथ जो क्रिएट झालेला आहे पब्लिक सेक्टरचा हा एक इमेज आहे, ती तुम्ही टार्निश होऊ नाही शकत. बिझनेस बाकीचा आहे, खूप जास्त पेनिट्रेशन होतं त्याच्याने LIC पण सुधारलं. जसं मी म्हटलं कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट रेग्युलेटर. तेच लोक जे LIC मध्ये चांगले बोलत नव्हते, जे तुमच्याशी चांगली सर्व्हिस देत नव्हते, आता तुम्हाला सर्व्हिस देतात. इंडियन एअरलाइन्समध्ये जी होस्टेस म्हाताऱ्या ज्या तुम्हाला नमस्कार करायच्या, पहिले नमस्कार करायच्या आणि तिकडे बघायच्या, पण आता कसं एकदम स्माइल देतात. कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट रेग्युलेटर. आपल्याला पुढचा प्रश्न राजाराम सरफरे विचारतात. वाशीमहून विचारा. नमस्कार सर. माझ्याकडे क्लॅरियन केमिकल आणि टायटन आहे, तर त्याचं मी काय करावं? कोणते शेअर्स आहे? टायटन आणि क्लॅरियन केमिकल. क्लॅरियन केमिकल्स. क्लॅरियन केमिकल. ओके. राजाराम बाबू, टायटन अजून क्लॅरियंट. मला लक्षात आहे JRD टाटा जेव्हा जिवंत होते तेव्हा पॅरिसला गेले होते हा कॉन्ट्रॅक्ट साईन करायला, क्योंकि मुवमेंट टेक्नॉलॉजी त्यांनी फ्रान्सी बॉशशी घेतली होती. आणि तेव्हा जेव्हा हे या कोलॅबरेशन साईन करण्यासाठी जेव्हा पॅरिसला गेले होते, मला आश्चर्य वाटलं एवढी छोटीशी कंपनीचा जो कोलॅबरेशन आहे मुवमेंट टेक्नॉलॉजीसाठी, एवढा मोठा माणूस चालला आहे. ही हॅड अ हाय एफिनिटी फॉर फ्रान्स आणि पॅरिसमध्येच वारले ते. आणि ही हॅड अ व्हेरी हाय एफिनिटी फॉर फ्रेंच कल्चर. तर फार चांगली कंपनी आहे आणि डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. आज सिको आणि सिटिझन सारख्या कंपनीजना जेवढं स्मगलिंग व्हायचं 70s मध्ये, आज त्या सगळ्या कंपन्यांना झोपवून टाकला टायटनने.
आणि तुम्हाला एक सांगतो, मी पण टायटन घालतो, क्योंकि आय एम अ ग्रेट फॅन ऑफ रतन टाटा. ते पण टायटन घालतात, टायटन एज जी त्यांची लाईटेस्ट वॉच आहे. आणि दुसरा शेअर त्यांनी सांगितला क्लॅरियंट, वन ऑफ द मल्टीनॅशनल कंपनी, झिरो डेट कंपनी. या कंपनीज कधीही डेड होणार नाही. ज्यांच्याकडे पण हे शेअर्स आहे, लिगसी नेक्स्ट ऑफ द जनरेशन्सला पास ऑन करा. अजून एक तुम्हाला कंपनी सांगतो, ग्रीनवेल नॉर्टन. इट्स अगेन अ मल्टीनॅशनल कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इज अ झिरो डेट कंपनी. ज्यांच्याकडे पण शेअर्स आहे विकू नका, लिगसी पास ऑन करा. ज्यांनी नसेल घेतला तो पण घ्या. अजून बँकिंग सेक्टरमध्ये लोक म्हणतील की मला एक मल्टीबॅगर पाहिजे असतो. ही शब्दाचा फार हे केला जातं. मी या शब्दामध्ये बिलीव्ह करत नाही, पण व्हॅल्युएशन वाईज 30 रुपयाला तुम्हाला तो शेअर मिळतो. अँड दॅट इज साऊथ इंडिया बँक. वेल कॅपिटलाइज बँक आहे. 30 रुपयामध्ये भाजी पण मिळत नाही. दादरच्या होलसेल मार्केटमध्ये भाजी पण मिळत नाही 30 रुपयामध्ये. तुम्हाला बँकेचा शेअर मिळतोय 30 रुपयामध्ये. तर मराठी माणसाला हे सांगतोय, धावा, पळा आणि कॅच इट. 30 रुपीज मध्ये काही मिळणार नाही. आणखीन खरं तर गप्पा मारायच्या आहेत, पण पुढच्या मंगळवारी तुम्ही यालच, त्यामुळे तेव्हा आपण पुढच्या टप्प्यातल्या गप्पा मारू. पण आज आलात आणि त्याबद्दल खूप खूप आभार. आणि यानंतर मनी टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IPN.